माहितीसाठी दिवसभरातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा आणि राजकीय वर्तुळातून आणखीन एक महत्त्वाची बातमी या क्षणाची। भाजप आज काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे। एक महत्त्वाची बातमी या क्षणाची आपण पाहतोय। भाजप आज काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे। राफेल प्रकरणी चुकीची माहिती दिल्याचा दावा करत भाजपकडून आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ राहुल गांधी यांनी लावल्याचा भाजपचा दावा आहे। याच पार्श्वभूमीवर प्रशांत नीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। प्रशांत, आपण पाहिलं खरं तर लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा पहिला टप्पा पार पडण्याच्या आधीच सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला होता त्याचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा भाजपने केलाय। नेमकं भाजपचं काय म्हणणं आहे, काय तपशील? नाही, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये राफेलच्या मुद्द्यावरती सुनावणी सुरू आहे आणि या संदर्भात पहिल्या टप्प्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने राफेलने स्पष्ट केलं होतं की या संदर्भात आम्ही याचिका सुनवाई करू, त्यामध्ये खास करून 3 पानांचा जो घोळ होता आणि ज्यामध्ये बनावट आणि पूर्वीला गेल्या या प्रकारचं होतं, या संदर्भात राहुल गांधी यांनी चुकीची माहिती दिली असा दावा भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा आहे। त्यासाठी ते व्हिडिओ देखील प्रसारित करत आहे। या सर्व मुद्द्यावरती आज राफेलच्या प्रकरणी अवमान याचिका दाखल करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे। तो सुप्रीम कोर्टात दाखल होणार आहे। 10:30 वाजता तो दाखल होणार आहे। त्यावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे राफेलच्या मुद्द्यावर आता राहुल गांधींना देखील कचड्यात प्रकरणाचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत आहे। अगदी, आणि या याचिकेसंदर्भात सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय येईल त्या संदर्भातील अपडेट अशीच आमच्यापर्यंत पोहोचवत रहा। तुर्तास धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी।